काश्मीरी मुसलमानांनी इराणला मदतीसाठी आपले पैसे, सोने, चांदीचे सोन्याचे भांडे ते सगळं इराणला पाठवत आहेत, दान करत आहेत. म्हणजे काश्मीरी जे मुसलमान आहेत ते मोठ्या प्रमाणात शिया मुसलमान असले पाहिजे का ते सुन्नी असले त्यांनी 1 रुपयाची मदत केली नसती. उलट इराण मरावा असंच म्हटलं असतं, इराण नष्ट व्हावा ते शिया मरावा असं म्हटलं असतं. आणि आपले स्वाभाविकच आहे की इराणमध्ये जे भारतीय शिकायला जातात ते जास्तीत जास्त काश्मीरी आहेत आणि ते सगळे मुसलमान आहेत. दान धर्म करणं किंवा मदत करणं काहीच वाईट नाही, तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. पण हे तेच काश्मीरी आहेत ज्यांनी काश्मीरमधून हिंदूंना आणि शीख बांधवांना घरदार संपत्ती सोडून पळून जायला लावलं, त्यांचा नरसंहार केला. तुमच्या बायका पोरी सोडून तुम्ही काश्मीर सोडून पळू काढा सांगितलं होतं या काश्मीरी मुसलमानांनी. पण त्या देशद्रोह्यांनी, त्या हिंदू धर्मांनी, त्या धर्मांध जिहादी कट्टरपंथीयांनी आपल्या काश्मीरमधील हिंदू शीख बांधवांना जीवांशी अंगाच्या वस्त्राशी पळायला भाग पाडलं. पण त्यांचं इराणमधील मुसलमानांसाठी त्यांचं आतडं तुटतंय, कारण ते त्यांच्या धर्माचे आहेत. म्हणून तुम्ही मुसलमानांचे जिहादींचे मनसुबे ओळखून घ्या, त्यांची मानसिकता, त्यांची जिहादीपण, त्यांचं धर्मांधता, त्यांचा कट्टरपणा हे आपण समजून घेतलं पाहिजे. मुसलमान कधीच धर्मनिरपेक्ष असू शकत नाही, ते कधी दुसऱ्या धर्माचा आदर करू शकत नाही, ते शिया सुन्नी एकत्र होऊ शकत नाही, ते एक होऊ शकत नाही, तर ते तुमचे हिंदूंचे कसे भाऊ होणार. पण हे तथाकथित सेक्युलर विषवल्लीला कधीच कळलं नाही, कळणारही नाही.